प्रयत्न आम्ही असेच करत राहू। पण आपण सध्या आकडेवारीवर नजर टाकतोय तर काही प्रमाणात मतदान हे कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता पुढे जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे बुलढाण्यातून अधिक अपडेट आपल्याला देत आहेत याच टक्केवारी संदर्भात, मतदानाच्या टक्केवारी संदर्भात। थेट त्यांच्याकडे जाऊयात। प्रफुल्ल, काय परिस्थिती आहे बुलढाण्यातली? बुलढाण्यामध्ये 9:30 वाजेपर्यंत सरासरी जे 10 नगरपालिकेचं मतदानाची टक्केवारी आहे ती 8.09% गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सकाळचा थंडीचा हा जो कडाका आहे गेल्या 2 दिवसामध्ये वाढला होता आणि त्याचाच परिणाम की काय, मतदार घराबाहेर पडायला सध्या धजावत नाहीये। मात्र 11 वाजल्यानंतर बहुतांश मतदार जे आहे ते घराबाहेर पडतील आणि मोठ्या प्रमाणावर लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा जी त्या ठिकाणी केली जाते। निवडणूक विभागाकडून जास्तीत जास्त मतदानाचा टक्का जो आहे नगरपालिकेमध्ये वाढावा यासाठी प्रयत्न जो आहे तो केला गेला। वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, मतदारांना या ठिकाणी आवाहन केलं गेलं की मोठ्या संख्येने घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हा। बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगरपालिकेसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून हे मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती। सर्वाधिक मतदान जे आहे सिंदखेड राजा मतदार संघामध्ये झालाय, त्या पाठोपाठ मलकापूर असेल, मेकर असेल या नगरपालिकांसाठी मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तब्बल 10.95% हे जे मतदान आहे या तीनही मतदारसंघामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र बुलढाणा आणि चिखलीमध्ये अत्यंत अल्प असा प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा पाहायला मिळालेला आहे। 9:30 वाजेपर्यंत केवळ 5.09% जो मतदान आहे त्या बुलढाण्यामध्ये झाला, त्या खालोखाल चिखलीमध्ये 5% पलीकडे हे मतदान जाताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे निश्चितच मतदार 4 वर्षाच्या खंडानंतर सुरू होत असलेल्या या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये घराबाहेर का पडत नाहीये, थंडीचं एक कारण आपल्याला त्यामध्ये देता येईल। मात्र खऱ्या अर्थानं 11 ते 2च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदार जे आहे ते घराबाहेर पडतील आणि त्यानंतर 2 ते 5:30 पर्यंत जे निर्णायक मतदान या ठिकाणी मानलं जातं त्या निर्णायक मतदानासाठी अनेक मतदार जे आहे ते घरामध्ये थांबून आहेत आणि कशा पद्धतीने मतदारांचा कौल जो आहे ज्या पद्धतीने बाहेर पडेल त्या अनुषंगाने आपलं मत या ठिकाणी वाया जाणार नाही याचा प्रयत्न जो आहे प्रत्येक मतदार जो आहे तो करत होता। आणि त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी कुठला उमेदवार जो आहे तो त्यांच्या कामी पडेल किंवा शहराचा विकास कोण करू शकतं हे अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी मतदार राजा सध्या आता विचार करतायत आणि त्याच अनुषंगाने ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाते। 11 ते 2च्या दरम्यान किती टक्के मतदान होतं त्यावर पुढील जो काही उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा पुढे जातो किंवा त्याला कुठल्या पक्षाकडून जास्तीत जास्त भरभरून त्याला प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। आणि मतदार सध्या मोठ्या प्रमाणावर जागरूक झालेला आहे। स्थानिक विकासाचा मुद्दा असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल किंवा मग आरोग्याचे मुद्दे असेल, हे सर्वच मुद्दे जे आहे या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। राजकीय नेत्यांची ही निवडणूक यंदा झाल्याचं पाहायला मिळतं। सातत्यानं सांगितलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, मात्र यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चित्र पूर्णतः वेगळं पाहायला मिळते। राजकीय नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती या निवडणुकीमध्ये उतरवलेल्या आहेत। कोणा या ठिकाणी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली आहे, कोणा भावाला दिली, तर कोणी वहिनींना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांकडून ही निवडणूक लढवली जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। कार्यकर्त्यांची ही निवडणूक नेत्यांची झाली खरी, मात्र त्याचबरोबर या ठिकाणी खामगावच्या नगरपालिकेमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर आहेत, मेकर मतदारसंघामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत, त्यांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्या आणि सर्वच आजी माजी आमदारांनी जी आहे ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे। त्यामुळे निश्चितच यंदाच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदार राजा कार्यकर्त्यांच्या बाजूला उभा राहतो की नेत्यांच्या बाजूला ते देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता जी प्रफुल्ल, आपण पाहिलं कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पक्षांची निवडणूक आहे, मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे मतदारांची ही निवडणूक आहे। हा मतदाराचा आकडा आणि मतदारांचा उत्साह कुठेतरी वाढला पाहिजे हीच अपेक्षा आता व्यक्त होतीये। धन्यवाद तुम्हा सर्वांना दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढील बातमीकडे। बातमी येवल्यातून भुजबळ कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय। समीर भुजबळ